नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये ड्रायव्हर भरती असू द्या, त्या ड्रायव्हर भरतीसाठीची अतिशय दर्जेदार लेक्चर सिरीज जी आहे, लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर भरतीमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, तांत्रिक असू द्या, त्याचबरोबर इन्शुरन्स संदर्भातील असू द्या किंवा अन्य कोणतेही सिग्नल्स वगैरे या संदर्भातील प्रश्न असू द्या, या सर्व प्रश्नांची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो, आपली ही जी काही ड्रायव्हर भरतीची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, ती प्लेलिस्ट तुम्ही पाहायची आहे, म्हणजे तुमची ड्रायव्हर भरतीची जी तयारी आहे ती तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं होऊन जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही, म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वाचे जे काही लेक्चर सिरीज आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या प्रश्नमालिकेला। सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो, प्रश्न तुमच्या समोर आहे। प्रश्न बघा काय आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर जे आहे ते उत्तर तुमचं कमेंट करायचं आहे। प्रश्न बघा काय दिलेला आहे, इंजिनमध्ये कूलंटचे तापमान नियंत्रित करण्यासाठी कोणता उपकरण वापरले जाते। इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, जे गाडीचं आपल्या इंजिन असतं त्याच्यामध्ये जे कूलंट आहे ते कूलंटचं तापमान नियंत्रित करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते, तर ऑइल पंप, रेडिएटर कॅप, थर्मोस्टॅट वॉल्व आणि वॉटर पंप। चला उत्तर कमेंट करा। या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर काय आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे। बघा, या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे, थर्मोस्टॅट वॉल्व जो आहे तो वॉल्व कशासाठी वापरला जातो, कूलंटचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरलं जातं। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो आपल्याला पाहायचा आहे, तो प्रश्न बघा काय आहे की इंजिनमध्ये वॉल्व क्लिअरन्सचे काम काय असते। बघा, जो वॉल्व क्लिअरन्स आहे त्याचे काम काय असते विचारलेलं आहे, तर इंजिनचे तापमान कमी करणे, पिस्टनचे तापमान वाढवणे, थर्मल विस्तारामुळे वॉल्व्स नीट उघडता बंद होण्यासाठीची जागा ठेवणे आणि इंजिन RPM वाढवणे। बघा, इथं करेक्ट आन्सर कमेंट करायचा आहे मित्रांनो। असेच खूप सगळे टेक्निकल जे प्रश्न असतात ते प्रश्न आपल्याला मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातात। तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, तुम्हाला अशा पद्धतीचे तांत्रिक प्रश्न जे आहेत ते तांत्रिक प्रश्न हे निश्चितच विचारले जातात। त्यासाठी आपण काय करत आहे, ड्रायव्हर भरतीची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेत असतो। तर बघा, याचं उत्तर तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलं आहे, करेक्ट उत्तर काय आहे, आणि तुम्ही जर उत्तर कमेंट केलं असेल तर तुम्हाला समजणार आहे की तुमची जी तयारी आहे ती तयारी कशा पद्धतीने झालेली आहे। तर थर्मल विस्तारामुळे वॉल्व्स नीट उघडता बंद होण्याची जागा ठेवण्याचं काम कोण करत असतं, वॉल्व क्लिअरन्स करत असतो। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये इंजेक्शन पंपमध्ये इंधनाचा दाब किती असतो। बघा इथं काय विचारलेलं आहे, तर इंजिनमध्ये इंजेक्शन जे पंप आहे त्या पंपमध्ये इंधनाचा दाब किती असतो। आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, दाब विचारलेला आहे इंधनाचा, तर 5 ते 10 बार, 20 ते 25 बार, 100 ते 200 बार आणि 300 ते 500 बार। चला उत्तर कमेंट अपेक्षित आहे मित्रांनो। मी प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला म्हणत असतो की तुमचं उत्तर मला कमेंट अपेक्षित आहे। तर बघा, याचं करेक्ट आन्सर काय आहे, ते 300 ते 500 बार हा जो दाब आहे तो दाब असतो। त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये इनटेक मॅनिफोल्डचे कार्य काय आहे। बघा, उत्तर थोडंसं अवघड आहे, याचं प्रश्न देखील अवघड आहे। तर इंजिनमध्ये इनटेक मॅनिफोल्ड जो आहे त्याचे कार्य काय आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे, तर इंजिन थंड ठेवणे, इंजिनमध्ये हवा आणि हवा मिश्रण पोहोचवणे आणि इंजिन RPM वाढवणे, इंजिनमध्ये इंधन फिल्टर करणे। चला करेक्ट आन्सर कमेंट करायला विसरायचं नाही। असेच दर्जेदार प्रश्न मित्रांनो तुमच्यापर्यंत येणार आहेत। खूप सगळे मित्र ड्रायव्हर भरतीची तयारी करत आहेत, आतोनात तयारी करत आहे आणि त्यांना कुठेतरी मनामध्ये आशा आहे की आपलं कुठेतरी ड्रायव्हर म्हणून सिलेक्शन होणार आहे। ड्रायव्हर भरती मित्रांनो 10वी 12वी पास वरती फक्त असते आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी ड्रायव्हिंगचं प्रोफेशन सिलेक्ट केलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट या ठिकाणी आहे। बघा, तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे, इंजिनमध्ये हवा किंवा इंधन हवा मिश्रण पोहोचवण्याचं काम कोण करत असतं, तर इनटेक मॅनिफोल्ड काम करत असतो। आलं का लक्षात। पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये एअर कूलंट इंजिनमध्ये
बघा इंजिनमध्ये एअर कूलंट, इंजिनमध्ये कूलिंग कसे केले जाते, बघा एअर कूलंटचं कूलिंग कशा पद्धतीनं इंजिनमध्ये केलं जातं हे तुम्हाला विचारलेलं आहे. आलं का लक्षात? तर बघा वॉटर पंपाद्वारे, एअर ब्लोअरद्वारे, ऑइलद्वारे आणि कूलंटद्वारे. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न तुम्ही नीट वाचला तर तुमच्या लक्षात येणार आहे की याचं उत्तर प्रश्नामध्येच लपलेलं आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे बघा, एअर ब्लोअरद्वारे काय केलं जातं की एअर कूलंट इंजिनमध्ये कूलिंग केलं जातं. काय आहे? एअर ब्लोअर. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये कॅन रॉड कोणत्या भागात जोडला जातो. बघा इंजिनमध्ये कॅन रॉड जो असतो तो कोणत्या भागांना जोडला जातो असं विचारलेलं आहे. क्रँकशाफ्ट आणि वॉल, पिस्टन आणि क्रँकशाफ्ट, वॉल आणि क्रॅम्पशाफ्ट आणि इंजिन पंप आणि क्रॅम्पशाफ्ट. चला करेक्ट उत्तर कमेंट करा. आपण कोणत्याही पद्धतीने टाइमपास न करता डायरेक्ट आपण प्रश्नाला हात घालत असतो आणि तुमच्याकडून उत्तर मी अपेक्षित करत असतो. उत्तर तुम्हाला इथंच सांगितलं जातं आणि त्याच्यामुळं तुमच्याही लक्षात येतं की आपली तयारी कशा पद्धतीने झालेली आहे. तर बघा याचं करेक्ट उत्तर आहे पिस्टन आणि क्रँकशाफ्ट. बघा बरेच विद्यार्थी अजूनही कमेंट करत नाहीत. कमेंट करा मित्रांनो. तुम्ही कमेंट केल्या तर मलाही समजणार आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीनं ही आपली प्रश्नमालिका जी आहे ते एन्जॉय करताय. तुम्ही कुठेही असू द्या, तुम्ही कानामध्ये हेडफोन घालून देखील तुम्ही काय करू शकता, आपली ही प्रश्नमालिका तुम्ही अभ्यासू शकता. अतिशय कमी वेळामध्ये तुमची जी काही तयारी आहे ती तयारी रोज 10 प्रश्नांची करून घेतली जाते. तर बघा 117 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. इंजिनमध्ये क्रँककेस व्हेंटिलेशनचे कार्य काय आहे. क्रँककेस व्हेंटिलेशन एक पार्टचं तुम्हाला मी इथं डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला अशाच धर्तीवरती खूप सगळे प्रश्न विचारले जातात, टेक्निकल प्रश्न विचारले जातात. आपण ड्रायव्हर भरती ही टेक्निकल फील्डमध्ये मोडत आहे, त्यामुळं ड्रायव्हर भरतीवरती तुम्हाला टेक्निकल प्रश्न विचारले जातात. आणि आजकाल कोणतीही भरती येऊ द्या, तुम्हाला त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज किती आहे हे निश्चितच चेक केलं जातं आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीचे खूप सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर बघा याचा ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. इंजिन ऑइल फिल्टर करणे, इंजिन थंड ठेवणे, ब्लो बाय गॅस बाहेर काढणे आणि इंजिनचं RPM वाढवणे. बघा क्रँककेस व्हेंटिलेशन, क्रँककेस व्हेंटिलेशनचं काम काय आहे तुम्हाला विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे ब्लो गॅस बाहेर काढणे. काय आहे तर ब्लो गॅस बाहेर काढणे हे क्रँककेस व्हेंटिलेशनचे काम आहे. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. इंजिनमध्ये ओव्हरहेड क्रॅम्पशाफ्ट त्यालाच काय म्हटलं जातं OHC. तुम्हाला याचा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. ओव्हरहेड क्रॅम्पशाफ्टला काय म्हटलं जातं OHC. असलेल्या इंजिनमध्ये क्रॅम्पशाफ्ट कुठे बसवलेला असतो. इथे तुम्हाला OHC कुठं बसवलेला असतो हे विचारलेलं आहे. आलं का लक्षात? आणि त्याचं ऑप्शन बघा, सिलेंडर ब्लॉकमध्ये, क्रँकशाफ्टच्या जवळ, सिलेंडर हेडमध्ये आणि रेडिएटरमध्ये. चला तुमचं उत्तर मित्रांनो मला अपेक्षित आहे. तुम्ही पटपट उत्तर कमेंट करायचंय आणि मी तुम्हाला जीव तोडून सांगतोय की उत्तर कमेंट करा मित्रांनो. तुमचं जे उत्तर असतं, तुमच्या ज्या कमेंट असत्या त्याच्यानुसारच मलाही असाच उत्साह मिळतो की आणखीन नवीन डिटेल प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे, सिलेंडर हेडमध्ये. आलं का लक्षात? सिलेंडर हेडमध्ये काय असतं, ओव्हरहेड क्रॅम्पशाफ्ट इंजिनमध्ये बसवला जातो. आलं का लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो तुमच्या समोर आहे. इंजिनमध्ये डबल ओव्हरहेड क्रॅम्पशाफ्ट. बघा इथं काय आहे DOHC, डबल हेड ओव्हर क्रँकशाफ्ट बसवण्याचा फायदा काय आहे. आता इथं आपल्याला फायदा विचारलेला आहे. इंजिनचा RPM वाढवणे, इंजिनमधील तापमान कमी करणे, वॉल ऑपरेशन अधिक अचूक बनवणे आणि पॉवर वाढवते, इंजिनची लांबी कमी करणे. चला लक्षात घ्या प्रश्न आणि व्यवस्थित उत्तर कमेंट करा. याचं उत्तर बघा काय आहे मित्रांनो, तर वॉल ऑपरेशन अधिक अचूक बनवते आणि पॉवर वाढवते. त्यासाठी काय बसवलं जातं, डबल ओव्हरहेड क्रॅम्पशाफ्ट जो आहे तो बसवला जातो. आणि मित्रांनो आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न नीट वाचायचा आहे. आणि मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही. म्हणजे असेच
माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। आणि तुम्ही कोणत्याही भरतीची तयारी करत असाल तर त्याची ही जी काही प्रश्नमालिका आहे अशाच पद्धतीची प्रश्नमालिका तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटणार आहे मित्रांनो। आणि शेवटचा प्रश्न बघा काय आहे, इंजिनमध्ये मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन MPFI मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन लॉंग फॉर्म ही लक्षात ठेवा, त्याला काय म्हटलं जातं, MPFI चे मुख्य कार्य काय आहे, आलं का लक्षात। MPFI चे मुख्य कार्य इंजिन थंड ठेवणे, इंजिनमध्ये एकाच ठिकाणी इंधन इंजेक्ट करणे, प्रत्येक सिलेंडरमध्ये स्वतंत्रपणे इंधन इंजेक्ट करणे आणि इंजिनचं RPM कमी करणे। चला उत्तर कमेंट करा मित्रांनो, पटपट उत्तर कमेंट करायचं आहे। आणि याचं करेक्ट उत्तर बघा काय असणार आहे मित्रांनो, तर करेक्ट उत्तर बघा, प्रत्येक सिलेंडरमध्ये स्वतंत्रपणे इंधन इंजेक्ट करण्याचं काम कोणाचं असतं, मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शनचं असतं, आलं का लक्षात। तर मित्रांनो अशाच दर्जेदार प्रश्नांबरोबर आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।